रामकृष्ण हरी माऊली. आज आमच्या इकडं भरपूर आभाळ आले आणि आईला माझी पोर्चमध्ये दळण निवडते. चला दाखवते तुम्हाला. आणि आज दुपारपासूनच आमच्या इकडं आभाळ आलंय आणि गरम तर इतकं होतंय ना, काही सांगायचं कामच नाही. वारं पण कसलं सुटत नाहीये आणि ऊन पण दुपारी पडलं होतं आणि आता अचानक भरपूर आभाळ आलंय. आई पोर्चमध्ये बसून दळण नीट करत होते बघा. भाकरीचं पीठ संपलं होतं, त्याच्यासाठी आई ज्वारी नीट करत होती. आणि आमच्या शेजारच्या काकू आल्या होत्या, त्यांच्यासोबत गप्पा मारत तिचं काम चालू आहे बघा. दोघींच्या गप्पा चालू आहेत, हसतात दोघीजण काहीतरी बोलून आणि दळण नीट करत होते. आमच्या पोर्चमध्ये बसलो होतो आम्ही आणि बघा वातावरण कसं झालं आहे. खूप छान झालं आहे. आभाळ आलं होतं, ऊन कमी झालं होतं कारण की ह्या वेळेस पण ऊन भरपूर असतं आणि आज बघा आभाळ आलं होतं त्याच्यामुळे ऊन नव्हतं, कमी झालं होतं ऊन. आणि तेवढ्यात बघा अचानक मामा मामी आले होते. मामीच्या आमच्या एक्झाम चालू आहेत, त्याच्यासाठी एक्झामला गेले होते आणि एक्झामवरून सरळ आमच्या इकडं आले होते आणि अचानक आले ते, त्यांनी काही सांगितलं नव्हतं बघा. आणि हे आमची शंभू आणि गौरी आहेत. सहज मी, माझी आई आणि आमच्या शेजारच्या काकू आम्ही पोर्चमध्ये बसलो होतो बघा. आमच्या गप्पा चालू होत्या आणि अचानक मामा मामी आले आणि हे आभाळ आलेलं तर वातावरण वेगळंच होतं. पूर्ण काळोख झालंय बघा आणि त्याच्यामध्ये चिमण्यांचा आवाज, चिमण्यांचा पण किलबिला तुटलाय. आंब्याच्या झाडावर भरपूर चिमण्या आणि पोपट बसलेत बघा. कसला आभाळ आले आणि मामी आणि शंभू गौरी इथं बसलेत बघा येऊन. आई त्यांच्यासाठी चहा बनवत होती. मामा तर आल्या आल्या झोपलंच बघा, कारण की उन्हात जास्त प्रवास केल्यामुळं कंटाळा आला होता मामांना आणि आल्या आल्या लगेच झोपलं. आणि बघा आमची गौरी मामींची बॅग घेऊन आली होती बाहेर आणि तिचा खेळ चालू होता आणि बॅगेमधनं काय काय सामान होतं ते काढायला लागली आहे बघा. तिचं चालू आहे, तिच्याच नादात आहे ती. मामीच्या बॅगमधून तिचा चष्मा काढला होता बघा तिनं आणि चष्मा घालून घरामध्ये चालली होती आणि अजून काय जे सामान आहे ते पण काढत होती. आणि मामा मामी आले अचानक, त्याच्यामुळं मम्मीनं दळण नीट करायचं ठेवलं आणि त्यांच्यासाठी चहा बनवायला लागली होती. आणि मी सांगितलं होतं ना, आमच्या इकडं आमच्या घराच्या शेजारी जी मका लावली आहे ती खूप हिरवी मका आहे. उन्हाळा आहे चालू तरी पण ती मका हिरवी आहे आणि आज त्या मकेला फवारायला चालू होतं बघा. अण्णा आहेत, फवारत होते मकेला, कारण की मक्याच्या छोट्या छोट्या पानांवर आळी फिरलेली दिसायला लागली, त्याच्यामुळं आज फवारा चालू होता मक्केला. आणि जे आमच्या रानातनं पप्पाने चक्कू आणलं होतं आणि त्या पाटीत ठेवलं होतं. मामाला आणि शंभूला पिकले चक्कू सापडले होते आणि शंभूचं बघा चक्कू खायला चालू आहे. साल काढून चक्कू खातोय बघा. ती चक्कू खाण्यात किती मग्न आहे, हसतोय माझ्याकडे बघून. अजून आमच्या शंभूला आणि गौरीला चक्कू खूप आवडतात, त्याच्यामुळे बघा शंभूचं चक्कू खायला चालू होता आणि तो खाता खाता त्यानं चक्कू मला पण आणून दिला होता बघा. आणि आमच्या रानातल्या चक्कू आहेत. उन्हाळ्याचा सीझन आहे आणि चक्कू येतातच आणि मी चक्कू फोडला होता आणि खरंच खूप गोड चक्कू होता. भरपूर चक्कू अजून झाडाला आहेत. हे पप्पाने 1-2-4 दिवसाखाली काढून आणलं होतं, तेच पिकलं होतं आणि आम्ही तेच खायला लागलो होतो. आणि मामीचं चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर दळण नीट करायला चालू होतं बघा. आईला मदत करत होत्या मामी. आईला मामी दळण नीट करायला मदत करत होत्या आणि शंभूचं आणि इकडं मामाचं बघा काहीतरी चालू होतं. भरपूर आभाळ आलंय आज, असं वाटायला लागले पाऊस येतोय काय की. इकडं मी आमच्या पायऱ्यांवर येऊन बसले होते बघा, कारण वारं छान सुटलं होतं आणि आभाळ आलं, बाहेर बसायला छान वाटत होतं म्हणून बाहेर येऊन बसले. आणि खरंच खूप छान वाटायला लागले बाहेर आणि वातावरण छान झालं, त्याच्यासाठी आम्ही इकडं बसलोय. आमची गौरी आहे आणि इकडं शंभू पण आहे बघा.